एकदम. आणि आपण गायीवर सोडताना सुद्धा एका कासऱ्यावर दोन्ही बैल सोडतो, एकदम शांत. तुमची बैल सगळी एका कासऱ्यावर असतात, नक्की त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? वैशिष्ट्य ह्यांना जेवढा जीव लावल तेवढे हे आपल्याला जीव लावतात. हा, म्हणजे आता बऱ्याचशा ओळू मालकांकडं बैल 3-3 कासऱ्या आहेत, काय कायला डबल डबल इसनी आहेत ना. तर तुमचे सगळे बैल एकदम शांत आहेत, म्हणजे पोरांना देखील सोडून देतील तुमच्या. देतात. असं बघताय म्हणजे अगदी मुलांना देखील बैल वगैरे सोडून देतात. असं सगळी तिन्ही बैल पण ना? तिन्ही बैल. मी घरी नसलो तर तोच सगळं करतो, तो आणि त्याची आई. अच्छा, नाही तेव्हा तसं पाहिजे. एक बैल घेऊन जर गेलो कुठं बाहेर घर पोचला तर मग 2 बैल घरी राहतात, ते सगळं ते करतात. खायला पाणी अगदी आरामशीर, काहीच टेन्शन नाही. दिवसातनं तर किती गाय भरता तुम्ही? दिवसात अजून आता काय कमीच 1-2 गाईच असतात आपल्याला, जास्त काही नाही. ह्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली, ह्याच्यापेक्षा गरम वासर आहेत. आता दाखवतो, आपल्याकडे स्वतःकडे आहे 46 दिवसाचं वासरू आपल्या घरी आहे. हो. मल्हारची जी बहीण आहे त्या बहिणीला ह्याच्याकडून आपण ब्रीडिंग केलं होतं, तिला आता खोंड झालेला आहे आपल्याकडे घरी. मल्हारची डायरेक्ट बहीण का? नाही, बहीण. बैलाकडून? नाही, मल्हारची बहीण, मल्हारच्या अगोदरची. अच्छा. मल्हारच्या आईची मुलगी. बरोबर. आतापर्यंत मार्तंडच्या किती गाय वगैरे झाल्या असतील? आतापर्यंत मार्तंडच्या 65 गायी झाल्यात. 65 गाय झाल्यात. त्याच्यातल्या 4 गायी वेलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली गाय होती, आपण वाकडला जाऊन घरपोच सेवा दिली होती विठ्ठल मामा कलाटे यांच्याकडे. काळी गाई आहे, तिला काळी कालवडच झाली पूर्ण. पहिली मार्तंडची पैदास. त्यानंतर दुसरी पैदास झाली आमचे जीवलग मित्र डॉक्टर संतोष कदम तोंडल. तर त्यांच्या पूर्ण व्हाईट गायीला पूर्ण कपिला कालवड झाली. ते इतके खुश झालते की त्यांच्याकडे कपिला गायच नव्हती. त्यांच्याकडे गायी आहेत भरपूर, पण कपिला गाय नव्हती. अगदी ते नैसर्गिक उपचार केंद्र आहे त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी त्यांना कपिला गाय लागत होती. त्यांनी खूप ठिकाणी बघितली पण त्यांना नाही मिळाली, पण योगायोगाने ह्याच्याकडनं गाय लावली आणि पूर्ण काळी कपिला कालवड झाली त्यांना. मार्तंडचा तरी म्हणजे जास्त काय होतात, खोंड का कालवडी? आता 4 गायी वेले त्याच्यात 3 कालवडीच झालेले आहेत. म्हणजे कालवडीचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. तिसरी गाई आमचे सासवडला एक मित्र आहेत, तर त्यांच्या गाईला पूर्ण काळी कालवड झाली. आणि त्यानंतर आपल्याकडे चौथा आपल्या घरीच खोंड झालाय. खोंड भविष्यात ठेवायचा वगैरे विचार वगैरे काय? हो, बघू आता कसं काय निघतोय, काय होतंय पुढे, त्याच्यावर अवलंबून आहे. पण तो ह्याच्यापेक्षा डबल तापट आहे. तो दाखवू आपण तुम्हाला, आहे तो आतमध्ये, आणू बाहेर त्याला.